थोडंसं लाईव्ह टेलिकास्ट आणि कॉमेंट्री थांबली गेली होती. महत्त्वपूर्ण मॅच. एका बाजूला पेनकर पडा, दुसऱ्या बाजूला नवकर थोडीशी घाई करा. बघा 4:30 वाजलेत. 4 ओव्हरची मॅच आणि त्यानंतर बघा अजून एक सेमीफायनल मॅच आहे आणि त्यानंतर फायनल मॅच. म्हणजे ही मॅच पकडून अजून 3 मॅचेस आपल्याला करायचे आहेत. महेश भोईर, महेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. नवकर मास्टर्स वर्सेस नवकरने एक माणूस बोलवला आहे आणि तो असा माणूस बोलवला की बिचाराला शॉप बंद करून या ठिकाणी यावं लागलं. आता तुम्ही स्टेटस बघा, आता शॉप इज क्लोज, कारण मी पांजूला आलो खेळण्यासाठी. तो कोण माणूस आहे तुम्हाला माहीत असेल कोण आहे तो. मॅच ऑन. महत्त्वपूर्ण मॅच. दोन्ही टीम सेम आहेत. बघा या सध्याच्या मालिकेचा विचार केला आपण, 23 स्पर्धांच्या मालिकेचा सध्याचा विचार केला ना, तर या सध्याच्या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील हे 2 संघ सेम आहेत. ओ क्लिंग बोल्ट, क्या बात आहे. शशिकांत वर्तक, अफलातून आणखीन एक विकेट. महेश पाटील देखील परतीच्या मार्गी आउट. शशिकांत वर्तक ऑन हॅट्रिक. काय गोलंदाजी. मागच्या जरा सामन्याचा विचार केला आपण तर वाघवेळनं डॉक्टर स्मार्टी जबरदस्त गोलंदाजी. त्यानंतर म्हणायचं गेलं तर मनोज पाटील खूप चांगली सगळ्यांनीच गोलंदाजी खूप चांगली केली. आणि आता मात्र असं वाटतं की ती मॅच संपली नाही, ती मॅच सुरू आहे की आहे. तिथून अगदी मॅच पकडले शशिकांत वर्तकनं. चला घाई करा थोडंसं. नवकर संघ बघा जेवण स्वादिष्ट होतं. जे आमच्या जेवण बनवणाऱ्या आमच्या बहिणी आहेत, सविता मोरेश्वर भोईर, हर्षकला जयवंत भोईर, यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. कारण प्रत्येक खेळाडूनं जेवणाचं कौतुक केलं की जेवण खूप चांगलं बनवलं होतं. काल देखील छास आणि जेवण खूप चांगलं होतं आणि आज देखील जेवण खूप चांगलं बनवलं आहे. धन्यवाद सविता, हर्षकला. थोडासा बदल हवा आहे. शशिकांत वर्तक यांना बदल हवा आहे. जो डीप फाईन लेगला जो फिल्डर होता तो मात्र शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये आणला गेला आहे. थर्ड मॅन डीप ठेवला गेला आहे. लेफ्ट या ठिकाणी आपण पाहतो तर लेफ्ट हँड बॅटर आहे. ऑन साईड या ठिकाणी पॅक केली गेली आहे. धन्यवाद भरत शिंदे. ओ आणखीन एक चांगला चेंडू होता. काय काढलाय क्लिंग बोल्ट, हॅट्रिक. हो आनंद गगनात मावत नाहीये. पहिली हॅट्रिक या व्यक्तीने घेतले. क्या बात है शशिकांत वर्तक, अभिनंदन. ते कदाचित शशिकांत वर्तक यांच्या मनात ते गाणं कदाचित सुरू असेल. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100. शशिकांत वर्तक झाला आनंदी आनंद बहार. क्या बात आहे शशी, वेल डन. हॅट्रिक. बघा स्वप्न असतं एखाद्या गोलंदाजाचं की 40+ क्रिकेटमध्ये एखादी हॅट्रिक माझ्या नावी व्हायला हवी. आणि मी खास करून शशिकांत वर्तक यांना मी 40+ क्रिकेटमध्ये एक नाव दिले आहे, मॅजिकल बॉलर्स. ते एक नाव मी शशिकांत वर्तक यांना दिले. बघा एक मॅजिक मी मुर्द्याच्या मैदानावर शशिकांत वर्तक याची पाहिली होती. काय गोलंदाजी केली होती शशिकांत वर्तकनं. टॅलेंट आहे असं नाही आहे, टॅलेंट आहे, मात्र बघा जे टॅलेंट तुमच्याकडे आहे ना, ते टॅलेंट कधी वापरायचं हे तुम्हाला ठाऊक असणं गरजेचं आहे. 3 चेंडू 3 विकेट. अकाउंट फक्त आहे एका धावेचं नवगर टीमचं. हिरो आलाय, नाव हिरो आहे, त्या नावाप्रमाणे काम करावं लागेल. ओ आणखीन एक सरप्राईज डिलिव्हरी. या चेंडूनं अक्षरशः प्रश्नचिन्ह निर्माण ठेवला होता हिरो समोर. क्या बात आहे. बघा
आपण बऱ्याचशा मॅचेसमध्ये पाहिलेत ना, तर प्रशांत वर्धक पहिलं षटक टाकतो. थँक्यू हर्षकला, थँक्यू सविता. तुमच्या जेवणाचं कौतुक सर्वांनी केलं आहे. या इथे या, तुमचा सन्मान आम्हाला करायचा आहे. दोघींनी या 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 सन्मान करायचा आहे. सन्मान घ्या आणि जा. या हर्षकला, सविता या 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 या. षटकार ठोकला आहे. धावसंख्येला या ठिकाणी नक्कीच पुढे आणण्याचं काम केलं गेलं. धावसंख्या झाली ती 7. आमच्याकडे तिथे फिल्डर बसवायला कोणीच नाही सर, समजून घ्या. जितके बॉल खराब होतात होऊ द्या, बॉल आहेत आपल्याकडे. कारण आमच्याकडे कोणच नाही तिथे बाउंड्रीवर राहायला, त्याच्यामुळे जितके बॉल खराब होतात होऊ द्या. बरं दादा, जे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी वाघबीळ. थांबा 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 थांबा. षटक संपले आहे, त्याच्यामुळे थांबवले मी. पहिला चेंडू वाईट आला होता, त्यानंतर डॉट बॉल आला होता. वाईट आला, डॉट बॉल आला होता असं स्कोरर म्हणतोय. त्यानंतर लागोपाठ 3 विकेट, 1 डॉट बॉल आणि 1 षटकार. त्याच्यामुळे मी थांबवलं गोलंदाजाला, असे आमचे स्कोरर म्हणतायत. पहिला चेंडू वाईट टाकला होता, यस. त्यानंतर 1 डॉट बॉल आला होता. एक मिनिट, सगळ्यांनी उतरू नका प्लीज. चेक करतो, आपल्याकडे लाईव्ह टेलिकास्ट आहे, चेक करतो. 1 मिनिट, महत्वाची मॅच आहे, चेक करतो. कुमार चेक करतो चेक. बॉल देतो, यस. चेक करतो आम्ही, टेन्शन घेऊ नका. 2-2 स्कोर आहेत आमच्याकडे. त्यांनी सांगितलं षटक संपलं म्हणून आम्ही थांबवली मॅच. तरी पण चेक करतो, थांबा. लाईव्ह टेलिकास्ट आहे. थांबा फक्त 1 मिनिट, आपल्याकडे लाईव्ह टेलिकास्ट आहे, टेन्शन घेऊ नका. दूध का दूध, पाणी का पाणी, DBN लाईव्ह. एक बॉल बाकी आहे, सॉरी. कारण स्कोररनं या ठिकाणी सांगितलं की षटक संपलं म्हणून मी थांबवलं होतं, तर ती चुकी दुरुस्त केली गेली. ओ, आणखीन एक चांगला चेंडू टाकला गेलाय. शेवटचा चेंडू तो डॉट. वाईडन शशिकांत वर्धक पहिलं षटक क्लिअर केले आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा बनवल्या त्या 7. क्या बात आहे. कुणाला घाबरत नाही. थँक्यू. हाय दम नाही दम. बघा
कुठल्याही गोष्टीला जिगरीने खेळायचं असेल ना तर त्या गोष्टीसाठी देखील दम लागतोय. हो, सबमरीन डिलेवरी हाताळली गेली आहे. जितका चेंडू वेगाने टाकाल ना तितका चेंडू खाली बसतो या खेळपट्टीवर. जुनी खेळपट्टी आहे. पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी एक नवीन खेळपट्टी पाहायला मिळणार, यात काही शंका नाही आहे. बॅकफुटला गेले, वेगानं बीट केलाय. जो फटका एक्झिक्यूट करायचा होता तो फटका एक्झिक्यूट झाला नाहीये. अक्षरशः बॅटचा स्पिन जो आहे तो मात्र मध्येच लॉक केला गेला. ही खासियत आहे. विशालकडे आहे वेग, विशालकडे आहे टर्न आणि हा वेगवान गोलंदाज आहे. लक्षात ठेवा, हा वेग आपण पाहिला असेल, जर आपण वेगमापी जर आपल्याकडे असती तर मी तर म्हणेल ताशी या ठिकाणी जवळपास 100च्या वर हा वेग होता. धावत संख्या 9. टॅप करतोय, ऑन साईडला चेंडू निघून जातोय. अगदी लॉंग ऑनच्या दिशेनं सिंगल मिळणार. थँक्यू महेंद्र पाटील, थँक्यू गोडदेव टीम. मिस टायमिंग आहे. फटका फसला होता, मात्र दीपकला अंदाज घेता आला नाहीये. काय घडलंय दीपक कडून, चुकी घडलंय. चेंडू अडवताना मात्र चेंडू सहित मला वाटतं ते बाउंड्रीच्या बाहेर घेत. चौकार 4 धावा आणि या 4 धावेने धावा संख्या झाली ती 14. टॅलेंट आहे त्यात वंडरफुल बनलाय आज. व्हाईट बॉल. धावत संख्या 15. शॉर्ट बॉल आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळ्या, बॉडीला पूर्णतः स्विंग केले. अक्षरशः जागेवर फिरले होते त्या ठिकाणी हिरो. मल्हार स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि मल्हार स्पोर्ट्स म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे आपल्यामध्ये देखील बहुतांश खेळाडू मल्हार स्पोर्ट्सच्या बॅट यूज करत आहेत. कारण मल्हार स्पोर्ट्स आता एक नाव राहिलं नाही आहे, तर मल्हार स्पोर्ट्स टेनिस बॉल क्रिकेटमधील एक ब्रँड लक्षात ठेवा झाला आहे. आणि त्या मल्हार स्पोर्ट्सचा ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? मल्हार स्पोर्ट्सचा ब्रँड ॲम्बॅसिडर आहे मिस्टर मॅकमिलन गोविंद. आणि त्याच मल्हार स्पोर्ट्सचे ओनर हितेश पाटील हिरो मैदानाच्या आतमध्ये आहेत नॉन स्ट्राईक एंडला. ओ, शरीरापासून लांब चेंडू होता, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू खेळला गेलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर डीपला. 2 धावा झाल्या आहेत. धावत संख्या झाली ती 18. 4 ओव्हरची मॅच. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आणि या संस्थेला खरोखरच आमचा मानाचा मुजरा, कारण आज खरोखरच या संघटनेच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना खूप चांगली मैत्रीचं नातं जुळलं गेलं आहे. धावा झालेल्या आहेत त्या 18 धावा. आणि ही स्पर्धा आम्ही समर्पित केले स्वर्गीय विजया विद्याधर भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक हे आपण या ठिकाणी खेळतोय. या स्पर्धेला अनेकांचं योगदान आहे. मगाशीच मेघनाथजी गोंधळे आले, त्यांना 2,500 रुपये या ठिकाणी आर्थिक सहकार्य दिलं. त्यानंतर शशिकांतजी वर्तक यांना 5,000 रुपये जाहीर या ठिकाणी केलेले आहेत या स्पर्धेसाठी. कारण ही स्पर्धा जी आहे ना मास्टर्स क्रिकेटची ऑन साईडला, त्या विषयाकडे मी येतोय. पुन्हा एकदा तितक्याचा प्रॉमिसिंग स्ट्रोक खेळला गेला नाही. एकदा तर वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्याचा प्रयत्न, थोडा वेळ लावला थ्रो यायला. क्विकली थ्रो जर आला असता तर या 2 धावा कदाचित होऊ शकल्या नसत्या. कारण ह्या ज्या स्पर्धा, ही जी स्पर्धा मी ऑर्गनाईज करतो ना, तर या स्पर्धेसाठी अनेक आपले 40+ जे खेळाडू आहेत ना यांचंच योगदान असतं. राकेश पाटीलला आम्हाला सहकार्य केलं जे राईचे आहेत. मनीष पाटीलला आम्हाला सहकार्य केलं जे गोडदेवचे आहेत. नंदू पाटीलला आम्हाला सहकार्य केलं जे एकसरचे आहेत. मिलिंद पाटीलला आम्हाला सहकार्य केलं जे दहिसरचे आहेत.
लक्षात ठेवा, मेघनाथ घरतनं आम्हाला सहकार्य केलं जे कोळशेचे आहेत, अरुण भोईरनं आम्हाला सहकार्य केलं जे घोडबंदरचे आहेत, चंद्रकांतदाने आम्हाला सहकार्य केलं घोडबंदरचे आहेत. सर्व 40 प्लसचे खेळाडू आहेत. मोहन पाटील जे जुचेंद्र टीमचे खेळाडू आहेत त्याने आम्हाला 70 किलो चिकन दिलं. म्हणजे आपल्याच 40 प्लस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंपासून आम्हाला मदत मिळते आणि त्या मदतीतून आम्ही ही स्पर्धा ऑर्गनाईज करतो आहे. कारण आमच्याकडे कुठलेही नगरसेवक नाही आहेत किंवा इथे कुठे इंडस्ट्री एरिया नाही आहे की आम्ही त्यांच्याकडून डोनेशन मागू शकतो. मग थँक्यू आगरी समाज, त्यासाठीच मी आभार मानणे आगरी समाजाचे की आपण आमच्या या संघाला तुमच्या संघटनेमध्ये सामील केलं आणि पाणजू टीमवर भरपूर खेळाडूंचा जीव आहे, भरपूर टीमचा जीव आहे. एक प्रकारे मी तर म्हणेल पाणजू संघाला दत्तक घेण्याचं काम कोणी केलं असेल ना तर वाघवीळ संघ आहे, असं मी आवर्जून म्हणेन. वाघवीळ संघानं पाणजू संघाला दत्तक घेतले हे म्हणायला देखील मला काही वाटणार नाही आहे. कारण बघा, आमचा भूषण दादा आहे, त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं आहे. तानाजी पाटील ते नेहमीच प्रत्येक वर्षी, तानाजी पाटील तर आम्हाला सरळ सरळ सांगतात जिथे कमी तिथे आम्ही, काय कमी पडलं ते सांगा. यावेळेस ऑन साईडला फटका खेळला गेला मिडविकेटच्या दिशेनं आणि हे प्रेम जे आहे ना तुमचं तेच आम्हाला भरपूर होतं खरोखरच. आणि शशिकांत वर्तक तर आत्ताच देत नाही आहे. शशिकांत वर्तक देखील अनेक वर्षापासून आम्हाला फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक आणि मालिकावीर या 4 ट्रॉफ्या शशिकांत वर्तक अनेक वर्षापासून आम्हाला देत आहेत. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचं होतं, सफळ झाले होते. ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्यासाठी आले होते. धावत संख्या पुढे सरकते, धावत संख्या झाली ती 24. अनेक दाते आहेत बघा, भरपूर जणांची नावं, नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये ती नावं आपल्यापर्यंत मी पोहोचवणार. आमदार मॅडम या ठिकाणी आल्या होत्या, त्यांच्यासमोर आम्ही फक्त एकच गाराणं घातलंय की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे ना, एक क्रीडांगण आम्हाला चांगलं बनवून द्या. कारण अनेक मुलांचं स्वप्न आहे, जवळपास 2री ते 3री पिढी या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर क्रिकेट खेळत आहे. आणि त्या 3ही पिढीने एकच स्वप्न पाहिलं आहे की हे मैदानाला भराव यायला हवा, हे मैदान वर यायला हवं अजूनही, आणि एक मैदान चांगलं म्हणजे फक्त टेनिस बॉलसाठी नाही आहे तर रबर बॉल क्रिकेट देखील या मैदानावर खेळता यावं, अशा प्रकारे एक ग्रासी मैदान या ठिकाणी बनावं. आणि हेच मी आमदार मॅडम या ठिकाणी आले होते, त्यांच्यासमोर ते घराणं घातलं. बघूया, त्यांनी म्हटलं आहे की आपण याच्यावर लक्ष देऊ, कारण आत्ताच होईल. मी म्हणेल पाणजू मास्टर्स असू द्या किंवा पाणजू यंगस्टर्स असू द्या, तुम्ही जर आत्ता जिथं पाठपुरावा घेतला ना, आमदारांना वचन दिलं आहे फक्त आमदाराच्या ऑफिसला आपण जाऊन त्या ठिकाणी कंटिन्यूस फेऱ्या मारायच्या, करून घ्यायचं हे काम. करून घेतल्याशिवाय काम होणार नाही आहे. या कामाचा पाठपुरावा केल्याशिवाय तुमचं काम होणार नाही आहे. आणि आपल्याला ही संधी फक्त आत्ताच मिळेल, पुन्हा ही संधी मिळणार नाही. रेल्वेचं जोपर्यंत काम सुरू आहे तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी भराव टाकून मिळू शकेल. रेल्वेचं एकदा काम झालं की मग आपल्याकडे कोणीही लक्ष देणार नाही, दुर्लक्ष होईल आणि आपलं हे मैदान जसं आहे ना तसंच होईल. या मैदानावर काहीच बदल होणार नाही आहे. त्याच्यामुळे याचा पाठपुरावा करा, सगळ्यांनी मदत करा. जेवढे खेळाडू आहेत, यंगचे असू द्या, मास्टरचे असू द्या. चौकार येतोय, 4 धावा खेळाडू कक्षामध्ये, चेंडू मात्र जमा. चौकारानं धावत संख्या झाली ती 28. आणि मी का सांगतो मित्रांनो, कारण ही संधी परत मिळणार नाही आहे आपल्याला. यानंतर कधी रस्त्याचं काम होईल, तेव्हा कधी डंपर चालू होतील, तेव्हाची गोष्ट आहे. आता संधी आहे ते का सोडावी. धावत संख्या आपण पाहतोय, धावत संख्या झाली ती 28. अंतिम षटक आणि पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. आज कदाचित चित्तरंजनचा दिवस आहे. पांडूच्या अगेन्स्ट अफलातून बॅटिंग. आणखीन एक फटका मात्र मिस्टामिंग आहे. शशिकांत वर्तक, ओ स्वतःला सांभाळा त्या ठिकाणी शशिकांत वर्तक. खूप चांगला प्रयत्न होता, मात्र काय घडलंय, कॉलिंग नव्हती. रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी चित्तरंजन आउट होतोय. बघा, या ठिकाणी सन्माननीय मोहन बाबा गोंधळे वाघबीळ यांच्याकडून 7,000 रुपये, श्री मोहन परशुराम भोईर पाणजू यांच्याकडून 10,000 रुपये, त्यानंतर नितीन ठाकूर यांच्याकडून 5,000 रुपये, तानाजी पाटील वाघबीळ यांच्याकडून देखील 5,000 रुपये, केसरीनाथ परशुराम भोईर यांच्याकडून आर्थिक सहकार्य आहे. सुशांत दादा पाटील यांच्याकडून सहकार्य, राजाजी मात्रे एकसर यांच्याकडून सहकार्य, निलेश मात्रे चंद्रपाडा
यांच्याकडून सहकार्य, कमलेश म्हात्रे अध्यक्ष यांच्याकडून सहकार्य, राकेश पाटील राईचे माजी कर्णधार आहेत त्यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आले. गणेश मनेरा नेहमीच गण्याची देखील मदत असते आम्हाला. भूषण पाटील दादांचं मनापासून आभार व्यक्त करतोय कारण शिवप्रतिमा ज्या आहेत या भूषणदादांना दिलेल्या आहेत. थँक्यू, धन्यवाद भूषणदादा. मिलिंद पाटील यांच्याकडून सामान देण्यात आलं होतं, कडधान्य देण्यात आले होते. ब्लॉक हॉलचा चेंडू ऑन साईडला चेंडूला टर्न केले गेले आहे. वाईड इज लॉंग ऑन डीपला चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवलं गेले. थ्रो येईपर्यंत 2 धावे ते मिळतील. 2 धावेने धावत संख्या झाली ते 32. त्यानंतर मेघनाथजी गोंधळी वाघबीळ यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. ₹2,000 आर्थिक सहकार्य. ओ फटका यावेळेस फसलाय. मागे सेफ अँड फिल्डर मिस्टर गणेश सोडणार नाहीये. मोठी विकेट. फलंदाज बाद होतो या ठिकाणी मिस्टर बाला. टॅलेंट आहे त्यात वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल. थँक्यू. वेळ देतो डीजे तुला मी वेळ देतोय. त्यानंतर जगदीश गावड दहीसर यांच्याकडून ₹1,000. दत्तात्रय पाटील वाकीपाडा यांच्याकडून ₹5,000. रवींद्र पाटील बाबूभाई मालवणीचे टीम कॅप्टन बघा हे देखील आपलेच खेळाडू आहेत यांच्याकडून ₹5,000. नंदकुमार पाटील एक्सरचे माजी कर्णधार नंदू गावदेवी मंडप डेकोरेटचे सर्व यांच्याकडून ₹5,000. मेघनाथ गरत कोळशेत यांच्याकडून ₹2,500. जयेश पाटील मोरवा रविवारचा नाश्ता जयेश पाटीलकडून देण्यात आलेला आहे. देवेंद्र रमाकांत पाटील यांच्याकडून ₹2,500. हरीश गायकर यांच्याकडून तांदळाची गोण. विजय शेठ गोविंद पाटील यांच्याकडून ₹25,000. संदीप लक्ष्मण पाटील यांच्याकडून ₹40,000. ₹50,000 दादांनी जाहीर केले त्या ठिकाणी. ₹40,000 आलेत. ₹50,000 संदीप लक्ष्मण पाटील. प्रेमनाथ ज्ञानेश्वर पाटील ₹5,000. श्री बनसोडे चिंचोडी यांच्याकडून ₹2,000. रमाकांत भोईर मीरागाव रमाकांत भाऊ देखील आपल्या मीरागावचे खेळाडू आहेत बघा. आणि रमाकांत भाऊनं देखील या स्पर्धेला सहकार्य केले. मागच्या वर्षी देखील त्यांनी सहकार्य केलं होतं. ₹5,000 रमाकांत भोईर साहेबांकडून. मनीष पाटील गोडदेवचे खेळाडू यांच्याकडून ₹4,500. पुंडलिक पाटील ससूनगर ₹5,000. त्यानंतर डॉक्टर विपुल भोईर स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेंडू. श्री प्रदीप दीनानाथ भोईर यांच्याकडून त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ शनिवारी छास आणि जिलेबी ही देण्यात आली होती. यावेळेस हुकचा फटका आहे. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. चांगलं शतरक्षण केले गेले. अमित मलावडे त्या ठिकाणी आहेत. चांगला थ्रो आणि यस या ठिकाणी आउट. धनराज या ठिकाणी बाद होतोय. संघ थांबला गेला 35 या धावसंख्येवर आणि 36 धावा विजयासाठी पेनकरपाडा या टीमला. त्यानंतर चेतन मधुकर भोईर पाणजू यांच्याकडून फ्रूट बास्केट्स 16 संघांना त्या ठिकाणी फ्रूट बास्केट देण्यात आले. दिलीप मोरेश्वर पाटील पाणजू यांच्याकडून ₹2,000. प्रशांत दयानंद भोईर पाणजू पाण्याच्या बाटल्या 10 बॉक्स पाण्याच्या बाटल्या. श्री चंद्रकांतदादा वैती आणि श्री विनोदजी भोईर घोडबंदरचे यांच्याकडून अनेक वर्षापासून संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टचा खर्च हा दिला जातोय. विद्याधर जगन्नाथ भोईर आमच्या मंडळाचे अध्यक्ष यांच्या वतीनं या संपूर्ण ट्रॉफीज पारितोषिकं देण्यात आलेले आहेत. हेमंतदादा वर्तक आर्थिक सहकार्य शशिकांत वर्तक पेनकरपाडा ₹5,000. प्रवीण भगत पोमन यांच्याकडून ₹5,000. डॉक्टर प्रवीण म्हात्रे यांच्याकडून सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. श्री किरण पाटील कामन मोरी यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. गजानन जगन्नाथ भोईर पाणजू यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. श्री गणेश काकड पापडी यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. आणि मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा संस्थापक अग्रसेना अध्यक्ष यांच्याकडून 70 किलो चिकन. आणि श्री विशाळ कोळी नायगाव यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच म्हणून सर्व जर्सी या देण्यात आलेल्या आहेत. या सर्वांचं मी पांडू स्पोर्ट्स पांडूच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊया आपण या मॅचच्या दिशेनं. आव्हान आहे 36 धाव्यांचं. आणि मी समालोचन करताना नेहमीच म्हणतोय की 36चा आकडा दोघांमध्ये कधीही नसावा. मात्र लक्षात ठेवा लग्नाचा जर योग जुळवायचा असेल ना तर 36 गुण देखील जुळणं गरजेचे असते. त्याच्यामुळे 36च्या आकड्याला दोन्ही बाजूनं कशा प्रकारे तुम्ही पाहाल हे महत्त्वाचं आहे.
जाऊया आपण डीजेच्या दिशेने, कारण डीजेला वेळ दिला नाहीये, त्याच्यामुळे ऐकूया आपण सुमधुर संगीत. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवडी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवडी. आठवडा भरा आकडव चांदणी गावली सायलीची गावली सायलीची कपाली नाकाने नतनी. थँक्यू. त्यानंतर मित्रांनो, येत्या 13 मे पासून 13 मे ते 17 मे आगरी कोळी प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था पुरस्कृत आपल्याच टीममधील अनेक खेळाडूंना एकत्र येऊन या आगरी प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे. आणि या आगरी प्रीमियर लीगमध्ये आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला आणि या संस्थेच्या माध्यमातून खेळणाऱ्या 23 संघांना या ठिकाणी एकत्र आणलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल तर येत्या 12 तारखेपर्यंत आगरी कोळी प्रीमियर लीगचे फॉर्म भरून घ्या. फॉर्मची फी आहे ती 600 रुपये आणि 600 रुपयात तुम्हाला एक पूर्ण ड्रेस दिला जाईल. लक्षात ठेवा, प्रॉपर ऑक्शननं ही स्पर्धा केली जाणार आहे. 16 होणार आहेत. 16 टीमला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. 208 खेळाडूंना त्या आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 50,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये आणि चतुर्थ प्राईज आहे ते 25,000 रुपये. तर ज्या खेळाडूंना फॉर्म भरले नसतील तर त्या खेळाडूंना विनंती करतो, लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. असं व्हायला नको की 208 खेळाडू फुल झाले, मग तुम्ही फॉर्म भरायला गेलात आणि फॉर्म भरण्याची तारीख त्या ठिकाणी संपून गेले, निघून गेले. मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रेक्षक म्हणून जावं लागेल. लक्षात ठेवा, आगरी प्रीमियर लीग खेळायची असेल तर फॉर्म भरा. फॉर्म भरले नाहीत तर मग त्या ठिकाणी प्रेक्षक म्हणून जा. कमीत कमी एका टीमकडून आम्ही 10चा आकडा दिला आहे. मग तर 10हून अधिक फॉर्म 15 भरा, 20 भरा, 10हून अधिक फॉर्म तुम्ही भरलात तरी चालेल. प्रत्येक टीमचे फॉर्म प्रत्येक टीम कॅप्टनकडे दिलेले आहेत. आणि बघा, लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. शेवटची तारीख फॉर्म भरण्याची आहे 12 तारीख. आपली तिरुपती तारीख आहे नवगर, तिरुपती तारीख आहे आपली मे महिन्यात, जुलैला. ओके, पावसात छत्री घेऊन जायला लागेल. हां, तिथे पाऊस नसतो बरोबर जुलैला. राकेश पाटील राईचे माजी कर्णधार यांच्याकडून या स्पर्धेला 3,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. धन्यवाद राख्या मित्रा, थँक्यू राकेश पाटील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला शशिकांत वर्तक, नॉन स्ट्राईक एंडला मनोज पाटील. टार्गेट सेट केला या ठिकाणी ते 36 धावांचा टार्गेट सेट केला आहे. धन्यवाद. ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला या स्पर्धेबद्दल चांगलं योगदान सहकार्य केलं, दानशूर व्यक्तींनी सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. 36 धावांचा पाठलाग सुरू आहे. पेनकरपाडा वर्सेस नवगर हा सामना सुरू आहे. बक्षीस फेरी पात्र हे सामना बघतो आपण. चित्तरंजन समोर आहेत कॅप्टन
शशिकांत वर्तक आणि मनोज पाटील. सुरेख चेंडू अगदी पंचांच्या चेंडू समोर चेंडू खेळला होता. चेंडू येतो पॉईंट रेझरमध्ये. चेंडू थोडा उशीर होतोय बघायचे ते 2 धावा पहिल्या चेंडूवरती कंप्लीट करताना दिसतात. हे आव्हान आम्ही स्वीकारतोय. साई दत्त पेनकर पाडा वर्सेस नवघर मास्टर सामना सुरू आहे. बक्षीस फेरी पात्र सामना बघतोय आपण. इथे जर जिंकाल तर थेट बक्षीस फारीमध्ये तुम्ही सामना खेळत असताना थेट बक्षीस फारी तुम्ही त्याच्यामध्ये पोहोचू शकाल तुम्ही फेरीमध्ये. सुरेख चेंडू खाली राहतोय. अपील करण्याचं काम केलं तर गोलंदाजांनी, मात्र चेंडू डॉट येतोय. 36 धावांचा पाठलाग सुरू आहे. एका बाजूला वाघवील संघ बक्षीस फेरी पात्रामध्ये पोहोचलेला आहे. छत्तीस धावा 24 चेंडू 36 धावा करायच्या आहेत. सुरेख चेंडू नक्कीच बॅटचा चेंडूला स्पर्श करतो. हा चेंडू देखील डॉट येतो. कॉलबॅक करतो मनोज पाटील थांब म्हणून. एकच धाव आतापर्यंत आलेली आहे. 2 धावा आलेल्या आहेत. 2 चेंडू लागोपाठ डॉट आलेले आहेत आणि 36 धावा तुम्हाला करायचं येणार. 24 चेंडूमध्ये 4 ओव्हरमध्ये हवा देखील सुटलेल्या. फटकेबाजी सुरू अजून झालेली नाही आहे. शशिकांत वर्तक पुन्हा एकदा डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक करतो आपल्या संघासाठी चित्तरंजन. वापसी करतोय. एक चावी या ठिकाणी हरवली आहे. मीरा टीमची बॅकफुटला येऊन चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता. मीरा टीमकडून एक चावी हरवली आहे. बुलेटची चावी आहे आणि एक ॲक्टिवाची चावी आहे. अशा 2 चाव्या आहेत त्याला. आणि त्या चावीचं किचन आहे शिट्टी. तर ती चावी जर कुणाला सापडली असेल ना तर ती कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या किंवा मीरा टीमचे खेळाडू आहेत ना त्यांच्याकडे नेऊन द्या. जर कोणाला चावी सापडल्या असेल तर प्लीज कृपा करून चावी जमा करा. मनोज पाटील कार्पेट राय खेळतोय. वेगवान फटका होता. नक्कीच या चेंडूवरती फक्त एकच धाव घेईल, कारण या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि नक्कीच या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च करतोय चित्तरंजन. मात्र शेवटचा चेंडू 1 धाव घेतल्यानंतर मनोजला स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम करतो मनोज. मात्र हा सामना जिंकवायचा आहे, आपल्याला खेळायचा आहे. बक्षीस फेरी पात्र त्या सामन्यामध्ये आपल्याला पोचायचं आहे. 36 धावांचा पाठलाग सुरू असताना पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 4 धावा करतोय. यस हे कोणाच्या बॅटच्या कव्हरमध्ये चित्तरंजनच्या. बघा विजय शेठ गोविंद पाटील या स्टँडमध्ये राजाभाऊ एका बॅटच्या कव्हरला ती चावी लागलेली आहे. चेक करा तिकडे विजय शेठ गोविंद पाटील स्टँडमध्ये तिकडेच एका बॅटच्या कव्हरला ती चावी लागलेली आहे. ती राजाभाऊंना द्या मीरा टीमच्या. विकास येतोय. नक्कीच संघाचा विकास झाला पाहिजे. ह्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा. विकास पाटील. सुरेख चेंडू अगदी कव्हरच्या वरून चेंडू जातोय. चेंडूनी झेप घेतली, उडी घेतली आणि अगदी डोक्याच्या वरून चेंडू गेला होता. या 2 धावांचा फटका. सुंदर चेंडू होता, सुंदर फटका देखील होता. मात्र चेंडू पडल्यानंतर जास्त उचली घेतली. डोक्याच्या वरून चेंडू गेल्यानंतर 2 धावा अतिरिक्त धावा खर्च करतोय नवघर संघ. 36 धावांचा पाठलाग सुरू असताना पेनकर पाडा वर्सेस नवघर हा सामना सुरू आहे. मात्र हा सामना दोघांसाठी महत्त्वपूर्ण असेल. सुंदर ट्रॉफ्या बघतो आपण. सुरेख चेंडू खाली राहतोय. अपील करण्याचं काम केलं. थोडं चेंडू धरसातात पंच. चेंडू जास्त वरच्या भागाला चेंडू लागला होता. मात्र हा चेंडू डॉट येतोय. डॉट आल्यानंतर नक्कीच कमबॅक करतोय संघ नवघर संघ.
36 धावांचा पाठलाग सुरू आहे. दुसरं शतक मार्गस्थ असताना विकास येतोय. सुरेख चेंडू मात्र इथे गडी बाद. डायरेक्ट चेंडू लागला एस्टनवरती आणि मोठा गडी बाद झालेला आहे. मनोज पाटीलला परतावं लागेल. बिग विकेट, मोठा मासा गळाला लागतोय गोलंदाज विकासांच्या. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय असा, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच चांगला बॅटर बाद होतो. तितकाच चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश. विकास कमबॅक करतो आपल्या संघासाठी. बॅक टू द बॉलर, चेंडू खेळून काढतो. बघायचे ते काय करतं, काय बिघडते ते. चेंडू सापडत नाहीये. कोण बाद असेल. यस, मात्र इथे कुठली विकेट मोजली जाईल, मात्र तो गणेश असेल. अगदी कव्हर केला होता चेंडू. फॉलोअर थ्रोमध्ये होता. चेंडू अडवतोय आणि स्ट्रायकरला थ्रो करतोय आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करतोय गोलंदाज विकास. आतापर्यंत 2 चेंडू 2 गडी बाद. डीजे गिरीश का सुनने का गाना? गिरीश का दिल ना दिया, दिल ना लिया. धन्यवाद धन्यवाद. दिल ना दिया मात्र विकासने 2 विकेट लिया. नक्कीच 2 विकेट लिया विकासने. आतापर्यंत 2 गडी बाद. मनोज पाटील नक्कीच रनआउटची विकेट असेल. मनोज देखील नक्कीच मनोज जिंकले विकासाने. नक्कीच चित्तरंजनने कमबॅक केलं होतं, तसंच वापसी करतोय विकास देखील आपल्या संघासाठी. चांगला चेंडू, चांगला फटका. बघायचा किती धावांचा फटका असेल. हिरो चेंडू उचलेपर्यंत चांगली फिकी हिरोच्या माध्यमातून बघायचे. शशिकांत वर्तक की मात्र आणखीन एक रनरच्या रूपाने बाद झाले शशिकांत वर्तक. धाव थोडे कमी पडले. आणखीन एक गडी बाद. साई दत्त पेनकरपड संघातील कॅप्टन बाद. एकच धाव मोजली जाईल. छत्तीस धावा 24 चेंडूमध्ये. असं वाटलं होतं साई दत्त पेनकरपडास हा धावा सहज बनवेल असं वाटलं होतं, मात्र या धावा करताना आत्तापर्यंत गडी बाद झाले ते 3. आणि जबरदस्त वापसी. कमबॅक करतो चित्तरंजन. 3 धावा. तसंच विकास आतापर्यंत 3 गडी बाद. एक झेल बोल्ड झालेल्या 2 रनच्या रूपाने गडी बाद झालेल्या आहेत. या षटकातील एक चेंडू बाकी आहे. या चेंडूवरती काय घडेल स्ट्राईकवरती. चेंडू हवेमध्ये, फटका फसतो. चेंडू खाली, मात्र चेंडू थांबत नाहीये. जास्त हवा असल्या कारणाचा चेंडू निघून जातोय. सीमारेषे बाहेर. मिळतील 6 धावा. षटकार. धन्यवाद धन्यवाद. मात्र 5 चेंडूमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, मात्र हा चेंडू षटकार आल्यानंतर 9 धावा खर्च करतो विकास. आणि आतापर्यंत धावसंख्या 13, गडी बाद 3, 12 चेंडू 23 धावांची गरज आहे. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 13 धावा केलेले आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे
23, 12-23. कुमार अगदी चेंडू सोडून दिला, हा चेंडू डॉट येतोय. मात्र अशा कंडिशनला चेंडू सोडून देणं चुकीचं आहे. अगदी वारा सुटलेला आहे, बॅटर रायटी बॅटरला संधी आहे. चेंडू फक्त बॅटमध्ये आल्यानंतर अगदी सहज चेंडू बाहेर जातो. मात्र इथे घडत नाही आहे तसं. अक्षरशः चेंडू सोडून दिला, चेंडूपर्यंत रेषेमध्ये आले होते, मात्र बॅट थांबवली, हा चेंडू डॉट येतोय. मात्र ह्या ओव्हरमध्ये महत्त्वाचा दोन्ही सामना कोण जिंकेल, मीरा की नवघर, माफ करा पेनकरपाडा की नवघर. पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू समाप्त झालेले आहेत. 10 चेंडू 23 धावांची गरज. 10-23. कुमार विशाल स्ट्राईकवरती आहेत. थोडे थांबले रनिंगमध्ये असताना. मात्र ह्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावाला आल्या ना तर नक्कीच साई दत्त पेनकरपाडा संघ ही मॅच घेऊन जाईल. आणि ह्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा जर आल्या तर नवघर संघ ही मॅच घेऊन जाईल. कुठला संघ जिंकतोय, बक्षीस फेरी पात्र आपण बघतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू वेगवान चेंडू थांबत नाही. अगदी चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. हा नशिबान चौकार येतोय. बघा, नशिबापुढे कुठलीही गोष्ट नाही आहे. पैसा आणि धावा सहज मिळत नाही, त्या बनवाव्या लागतात. सुस्वागतम घोडबंदर, हार्दिक स्वागत आपल्या संघाचं. नक्कीच पैसा आणि धावा सहज मिळत नाही, कमावा लागतात. तसेच ही धावसंख्या डॉट चेंडू आला होता, मात्र यष्टीरक्षक चकून चेंडू जातोय आणि चेंडू इतका जोराने होता. आउटफील्ड फास्ट आहे, जरी खराब जात असली मात्र चेंडू लगेच निघून जातोय. पांजूचं मैदान आहे बाबा, सांभाळून धावा, सांभाळून चेंडू पकडा, सांभाळून चेंडू आडवा, स्वतःला सावरा. पुन्हा एकदा डॉट चेंडू, मात्र हा चेंडू वाईट आहे. ऑफसाईडचा भरपूर चेंडू जास्त बाहेर होता. भगवान पाटील अध्यक्ष रायगावचे आणि मंडळाचे सचिव. सुरेख चेंडू, अगदी चेंडू पॉईंट खेळतो, चेंडू थांबवतोय आणि या चेंडूवरती एकच धाव घेतले. एकच धाव. सुंदर फिल्डिंग, सुंदर फेकी. मिस्टर महेश पाटील उद्योजक यांच्या माध्यमातून सुंदर फिल्डिंग. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावांची गरज आहे 17. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम चेंडू. आतापर्यंत जबरदस्त चेंडू हाताळले आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये. कुमार जबरदस्त दिशा, टप्पा योग्य, डोकं थंड ठेवून गोलंदाजी करत आहे. अगदी एवढ्या उन्हामध्ये जबरदस्त. हा चेंडू देखील डॉट होता, मात्र ही धाव कशा रीतीने आहे, बाईकच्या केले एक बाईच. चेंडू बॅटला लागतोय, चेंडू बॅटला फडशे करतोय, मात्र हा चेंडू देखील जबरदस्त वापसी करतो आपल्या संघाला. कुमार पाटील जबरदस्त गोलंदाजी. आता चेंडू शिल्लक आहे 6 आणि धावांची गरज आहे 16. बघायचं आहे कोण सामना जिंकतो. एका बाजूला पेनकरपाडा, एका बाजूला नवघर. दोन्ही संघ मीरा भाईंदर शहरातील आहेत. चावी भेटलेली आहे, धन्यवाद.
शेवटचे 6 चेंडू, शेवटचा गोलंदाज. 16 धावांची गरज आहे. हितेश पाटील, हिरो, जय मल्हार स्पोर्ट्सचे मालक, ओनर हे आलेले आहेत. शेवटचे 6 चेंडू घेऊन कोण सामना जिंकतोय? एका बाजूला नवघर, एका बाजूला पेनकरपाडा, एका बाजूला दीपक म्हात्रे, एका बाजूला हितेश पाटील. सहा चेंडू 16 धावांची गरज आहे. चेंडू हवेमध्ये, फटका बसतो. चित्तरंजन आपली जागा सोडतोय. यष्टीरक्षक चित्तरंजन. 1 धाव, 2 धाव कंप्लीट झालेले आहेत. कुमार चेंडू अडवतोय. चांगली फेकी. 2च धावा घेतल्या जातील, 2च धावा मोजल्या जातील. चेंडू 5-14. मॅच कोण जिंकेल? नवघर की पेनकरपाडा? पेनकरपाडा की नवघर? एका बाजूला वाघवीर संघ तयार आहे. अगदी बॅटर चेंडू होता, मात्र हा चेंडू वाईट चेंडू आहे. असं वाटलं तर हा चेंडू डॉट गेला की काय, मात्र पंच वाईट घोषित करतात. अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू मिळतो पेनकरपाडा या संघाला. अजून मॅच संपलेली नाही आहे, मात्र ह्या चेंडूवरती चेंडू शिल्लकात 5 धावांची गरज आहे. 13 चेंडू जातोय, चेंडू थांबत नाही, चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय दमदार षटकार. 6 धावा. धन्यवाद धन्यवाद. धाव संघात धावफल 29 धावा झालेल्या आहेत. ओरवडे चेंडू शिल्लक 4 आणि 4 चेंडूमध्ये गरज आहे 7 धावांची. विकेट किती झालेले आहेत? 3 विकेट गेलेले आहेत पेनकरपाडा संघाच्या आणि नवघर संघाच्या 7 गडी बाद झालेले आहेत. लक्षात घ्या. 6 नवघर संघाचे 6 गडी बाद झालेले आहेत आणि पेनकरपाडा संघाचे 3 गडी बाद झालेले. लक्षात घ्या. चेंडू शिल्लक आहेत 4 आणि धावांची गरज आहे 7. चांगला फटका आहे, मात्र अगदी सेफ लँडिंग चेंडू पडतोय. चेंडू अडवतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावा झालेल्या आहेत. चेंडू शिल्लक 3 आणि धावांची गरज आहे 5. सुहास पाटील कॅप्टन, पांडूचे कॅप्टन सुहास पाटील, प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आपण. आणि त्याचबरोबर कॅप्टन गणेश मनेरा वाघवेल. 3 चेंडू, धावांची गरज आहे 5. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू होता. चांगला फटका खेळतोय. चेंडू उचलेपर्यंत चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. बघायचं किती धावा आहे ते. बघता बघता 2 धावा कंप्लीट. 2 चेंडू, धावांची गरज आहे 3. आपण विकेटकडे लक्ष देऊया. पेनकरपाडा संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत आणि नवघर संघाचे 6 गडी बाद झालेले आहेत. जरी 2 धावा जरी केल्या तरी साई दत्त पेनकरपाडा संघ हा सामना विजय होऊ शकतो. दोन्ही बेनिफिट त्यांच्याकडे. टॉसचा बेनिफिट देखील आहे, विकेटचा बेनिफिट देखील आहे. सुंदर फटका, अगदी सेफ चेंडू. फटका पडतोय. कुंदन चेंडूपर्यंत पोहोचे पण थोडा उशीर होतोय. चेंडू अडवतोय, थांबतो चेंडू आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट. आता धावांची गरज आहे 1. चेंडू शिल्लक 1. मग असं सेम सामना असा झाला होता नवघरच्या अगेन्स्ट. 1 चेंडू 1 धावांची गरज असताना ती जरी नसती केली तरी सामना विजय होता नवघर विकेटच्या जोरावरती. तसाच सामना पुन्हा झालेला आहे पेनकरपाड्याच्या नवघरच्या अगेन्स्ट पेनकरपाडा संघाच्या बॅटिंग करत असताना.
एक चेंडू एक धाव. विकेटचा बेनिफिट आणि टॉसचा बेनिफिट पेनकरपाडा संघाला आहे. जरी धाव नाही झाली तरी पेनकरपाडा संघ विजयी आहे, लक्षात घ्या. नक्कीच विकेटचा आणि टॉसच्या बेनिफिटवरती इथे साई दत्त पेनकरपाडा संघ विजयी होतोय. अभिनंदन त्या संघाचं आणि जितकंच कौतुक केलं पाहिजे नवगड संघाचं. हार्ड लक. आणि नक्कीच प्लीज टॉससाठी यायचा आहे वाघवील संघ, कॅप्टन गणेश मनेरा. आणि नक्कीच लगेच कॅप्टन यायचं आहे शशिकांत वर्तक साहेब. पुढील मॅच असेल शनिवार रविवारी आपण बोरवली एकसर येथे एकसर ए आयोजित